दे ना अंशू. बरी आहे, तिला बरं व्हावंच लागेल. पण बेटा असं एकदम अचानकपणे काय झालं अंशूला? अधिरा, स्वानंदीला विचार. स्वानंदीमुळे झालंय हे सगळं. हिचा निष्काळजीपणा नडलाय सगळा. म्हणजे आजी हिच्यामुळे पडली. हिने पाडलाय. अर्पिता, दादा मला शांत बसायला नको सांगूस. हिच्यामुळे आजी अजून बेशुद्ध आहे. हिच्यामुळे आजी इकडे आज. सर तुम्हाला डॉक्टरांनी केबिन मध्ये बोलवलंय. बघतेस ना काय वेळ आली आपल्यावर. आईची तब्येत इतकी नाजूक झाली की कधी कधी काय येऊ शकतं. तुझ्यामुळे झालं हे सगळं वहिनी. तू केलंयस हे. तुझ्यावर आजीची जबाबदारी असताना असं कसं दुर्लक्ष करू शकतेस तू? तू जबाबदार आहेस या सगळ्याला. इतके दिवस आजी 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 करत फिरत होतीस ना त्यांच्या मागे पुढे. मग आजच नेमका कसा हात सोडलास त्यांचा? अगं जबाबदारी घेतली होतीस ना म्हणून मी बाहेर गेले ना. हे बघ आई ना काही झालं ना तर मी कधीच तुला माफ नाही करणार. तुला जे हवं होतं ते तू केलंस ना. हे बघ, तू आता काहीच करू शकत नाहीस. तू आजीकडे जर लक्ष दिलं असतंस ना तर ही वेळ आली नसती आपल्यावर. पण तुझ्या चुकीची शिक्षा आजीला मिळते. बघितलंस ना काय हालत झाली तिची. इनफ.